नमस्कार. आज या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत योग आहे. कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू. सर्व बाधा, संकटे, विघ्न, समस्या आणि नकारात्मकता पूर्णतः संपेल. मुलांची, पतीची, तुमची खूप प्रगती होणार आहे. कारण आज गुरुपुष्यामृत योगासोबतच विनायकी चतुर्थी आहे. गणपती बाप्पा सर्वांचे संकटे, विघ्न दूर करणारे देवता आहेत. म्हणून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तर संध्याकाळी हा सकारात्मकतेचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे हे आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा मग ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. आज अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. हा योग निज ज्येष्ठ महिन्यातील दुसरा गुरुपुष्यामृत योग असून या दिवशी विनायकी चतुर्थी, गजलक्ष्मी योग, गजकेशरी योग यांचा महासंयोग होत आहे. आणि आज तुम्ही नवीन खरेदी करणे, गुंतवणूक करणे आणि धार्मिक कार्यासाठी कोणतीही सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. मंडळींनो, आजचा हा दिवस तुम्ही साधासुद्धा अजिबातच समजू नका. या सर्व योगाच्या एकत्रित महत्त्वामुळे हा दिवस आर्थिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी चमत्कारिक मानला जातो. विनायकी चतुर्थी ही भगवान गणेशाची, बुद्धी आणि विघ्नहर्ता या देवताची तिथी आहे. तर गुरुपुष्य योग हा माता लक्ष्मी आणि गुरुग्रहाच्या कृपेचा काळ आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने कामातील सर्व अडथळे दूर होतात, विघ्न दूर होतात. गुरुपुष्यामृत योगामुळे घरात स्थिरता येते, लक्ष्मी स्थिर राहते, पैशाची बचत आणि समृद्धी घरामध्ये येते आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो. नवीन उद्योग किंवा गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी अतिशय परिपूर्ण हा संयोग आहे. जेव्हा कुंडलीत किंवा गोचरात गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रस्थानी असतात, तेव्हा ते युतीत असतात, तेव्हा गजकेशरी योग तयार होतो. गज म्हणजे हत्ती, म्हणजे बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक, आणि केशरी म्हणजे सिंह, शौर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक. तर तुम्हाला आजच्या या योगाचा फायदा काय होणार आहे? तर व्यक्तीला समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा, उच्च पद आणि कायदेशीर बाबीमध्ये विजय मिळवून देण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. नोकरी व्यवसायात अचानक मोठी प्रगती होण्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर तुम्हाला घरातील नकारात्मकता नष्ट करायची आहे, त्यासाठी हा उपाय करणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यास तुमच्या घरातल्या सर्व कोणत्याही समस्या, संकटे असो त्या नष्ट होणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. प्रगतीचे मार्ग हे नक्की मोकळे होणार आहेत. बघा किती महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून तुम्हाला हे काम करणे आवश्यक आहे. हा योग प्रामुख्याने आर्थिक सुबत्तेशी संबंधित आहे. जेव्हा शुभ ग्रह, विशेषतः गुरु आणि शुक्र अनुकूल स्थितीमध्ये असतात, तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होत असतो. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीची गरिबी दूर होते किंवा पैशासंबंधित कोणतीही चणचणती दूर होते. अडकलेला पैसा परत मिळतो, व्यवसायामध्ये नफा होतो आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होतात. इतका महत्त्वाचा महासंयोग हा आहे. जेव्हा हे सर्व योग एकाच दिवशी येतात, तेव्हा सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा शिगेला पोहोचलेली असते. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून रखडलेली कामे या दिवशी केलेल्या उपायांमुळे मार्गी लागतात. तसेच गजकेशरी योगामुळे यश मिळते, गजलक्ष्मीमुळे पैसा मिळतो आणि विनायकी चतुर्थीमुळे बुद्धी व रक्षण लाभते आणि गुरुपुष्यामृत योगामुळे या सर्व गोष्टी दीर्घकाळ टिकून राहतात. तुम्हाला या महासंयोगाचा लाभ घेण्यासाठी हा उपाय करायचाच आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्षुल्लक कारणावरून भांडणे होत असतील, कटकटी होत असतील आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही कामाला यश मिळत नसेल, पतीची उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, मुलांची बौद्धिक क्षमता खूप चांगली आहे परंतु ते अभ्यास करत नाहीत, तर आजच्यासारखा शुभ योग कोणताही नाही आहे. कारण आज विनायकी चतुर्थी आहे. साक्षात बुद्धीचे देवता यांची देखील तिथी आज असल्यामुळे आजचा हा महासंयोग खूप महत्त्वाचा आहे. गुरु आणि बुद्धीचे देवता गणपती बाप्पा आणि लक्ष्मी आणि विष्णू यांचे सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी महत्त्वाची तिथी आहे. तुमच्या घरामध्ये पैसाच येत नसेल किंवा आला तर तो टिकतही नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारपण किंवा अनेक समस्यातून तो घराच्या बाहेर निघून जात असेल, तर आजच्या संध्याकाळी फक्त एक छोटासा हा विधी करायचा आहे. या सर्व समस्यांसाठी हा खूप प्रभावी ठरणार आहे. आज हा विधी करून तुमच्या उंबरठ्यावर देखील एक गुप्त वस्तू तुम्हाला जाळायची आहे. म्हणजेच काय, तर घरामध्ये हा उपाय करायचा आहे, त्यानंतर उंबरठ्यावर हे भांडे घेऊन जायचं आहे व एक गुप्त वस्तू त्यामध्ये टाकायची आहे. फक्त ती एक वस्तू उंबरठ्यावर जळताच तुमच्या घरातील नकारात्मकता, अलक्ष्मी
कायमचे घर सोडून निघून जाणार आहे. अगदी तुमचे कट्टर दुश्मन कोणतेही असो, शत्रू कोणतेही असो, जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी तुमच्याविषयी कटकारस्थान वाईट विचार करत असतात, त्यांना तुमचे चांगले बिलकुलच देखवत नाही, बघवत नाही. तर अशा शत्रू त्रास देखील नष्ट होण्यासाठी, त्यांनी तुमच्याविषयी चांगला विचार करण्यासाठी देखील हा उपाय फायदेशीर आहे. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तुमच्या पतीची, मुलांची खूप प्रगती होणार आहे. ती एक चमत्कारिक वस्तू कोणती आहे, ती कशी जाळायची आहे आणि तिचे एवढे महत्त्व का आहे आणि तिच्यामध्ये एवढी शक्ती काय आहे, हे सर्वच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे आणि अतिशय फायदेशीर हा उपाय प्रत्येकाला ठरलेला आहे. गुरुपुष्यामृत योग हा सर्वार्थ सिद्धी योग आहे. नक्षत्रांपैकी म्हणजे 27 नक्षत्रांपैकी एक नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे आणि नक्षत्रांचा हा राजा आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि म्हणूनच याच दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला अनेक पटीने फळ प्राप्त होण्यासाठी शुभ दिवस हा मानला जातो. गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती हा ज्ञान, संपत्ती, विवाह यासाठी भाग्यकारक मानला जाणारा ग्रह आहे. गुरुवार हा गुरु बृहस्पतीचा वार आहे. नक्षत्राचा राजा पुष्य नक्षत्र आणि विनायकी चतुर्थी, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मदिवस देखील गुरुपुष्यामृत योग हा मानला जातो. तर हे सर्वच महासंयोग एकत्र आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही दिवसाची वाट पाहायची गरज नाही आहे. आजचा हा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे. कारण विचार करा, या दिवशी ब्रह्मांडातून किती सकारात्मक ऊर्जा ही पृथ्वीवर येत असेल, तुमच्या आजूबाजूला किती सकारात्मक लहरी या असतील. बऱ्याचदा काय होत असतं की आपण आपल्या घरामध्ये खूप कष्ट करूनही पैसा टिकत नाही, कोणत्याही कारणाने बाहेर जातो. सकारात्मक एखादी नजर दोष किंवा शत्रुबाधा असेल तर यामुळे अशा असंख्य समस्या तुमच्या घराला नेहमी येत राहतात. काही लोकांची वाईट नजर इतकी तीव्र असते की त्यांच्या नजरेमुळे तुमच्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे तुमच्या मुलांची देखील प्रगती होत नाही. म्हणजेच त्यांची बुद्धी क्षमता कितीही असो, परंतु त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नाही. तुमच्या घराला नेहमी आजारपण येत राहते. त्यासोबतच आपण कोणाचे कधीही काहीही वाईट चिंतत नाहीत, तरीही आपल्यासोबतच असे का होते असे नेहमी आपल्याला वाटत असते. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण मेहनत करतो आणि आपली प्रगती होते त्यानंतर लोकांना तेही जमत नाही. ज्या झाडाला गोड फळे लागत असतात त्याच झाडाला लोक दगड मारत असतात, अशी स्थिती होत असते. तुमच्या कुटुंबाची प्रगती, तुमचं कुटुंब सुखी आहे हे बघून लोक जळत असतील आणि हीच वाईट नजर आपल्या प्रगतीला थळे आणत असते आणि म्हणूनच आजची संध्याकाळ त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आजच्या संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळून तुम्ही थोड्या वेळासाठी उंबरठ्यावर नेल्यास वाईट शक्ती कोणतीही असो तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही. त्या शक्तीचा मुळासकट नाश होणार आहे. तो उपाय केल्यावर शत्रूची वाईट नजर दूर होते, शत्रू त्रास कमी होतो. तर ती चमत्कारिक वस्तू कोणती आहे हे आपण लगेचच बघूयात. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहजच मिळणारी आणि आपण नेहमी वापरत असणारी, तंत्रशास्त्रात अत्यंत उच्च स्थान असलेली ती म्हणजे काळी मिरी आणि त्यासोबतच भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर हा शुद्ध कापूर असतो आणि त्यासोबतच 2 अखंड फुलांच्या लवंगा एकत्र जाळायच्या आहेत. आणि हे करताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. पण थांबा, या वस्तू घेऊन लगेचच जाळायच्या असे नाही आहे, तर त्यामागे काही नियम आहेत. तरच त्या वस्तूचा तुम्हाला फायदा होणार आहे. या उपायाचा तुम्हाला फायदा निश्चित होईल, अन्यथा होणार नाही. तुम्ही बरोबर ऐकला आहात. काळी मिरी खूप महत्त्वाची आहे, परंतु ते नुसतीच जाळायची नाही आहेत. त्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि विशिष्ट पद्धतीने ती जाळायची आहे. जी ती वस्तू आहे जाळताना तुमचे तोंड कोणत्या दिशेला असावे याचे काही नियम देखील आहेत. जर तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचा तुम्हाला बिलकुलच फायदा होणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार आणि तंत्रशास्त्रानुसार काळ्या मिरीला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी आणि सर्वात शक्तिशाली मानली जाते. जेव्हा कापुरासोबत आपण उंबरठ्यावर आपल्या घरामध्ये काळी मिरी जाळतो आणि एक विशिष्ट मंत्रोच्चार करतो, तेव्हा घरात निर्माण होणारा धूर हा घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि कुठलाही वाईट दोष असो तो नष्ट करत असतो. चला तर मग बघूयात ही वस्तू कशी जाळायची आहे. आज संध्याकाळी अजून आपल्याला 3 चमत्कारिक उपाय करायचे आहेत. तुमच्या घराचा उंबरठा हा तुमच्या घरामध्ये फक्त येणे जाण्याचा मार्ग नाही आहे, तर तो तुमच्या घराचं सर्वस्व आहे, जिथून माता लक्ष्मी प्रवेश करत असते. लक्ष्मी स्वरूपच त्याला म्हणता येईल. लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी सकारात्मकता असायला हवी या उंबरठ्यावर. तर त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर एक उपाय करायचा आहे, तर तो तुम्हाला प्रदोष काळात करायचा आहे. तो उपाय तुम्हाला 6:30 ते 7:30 या वेळेतच करायचा आहे आणि अजून 2 उपाय आहेत ते तुम्हाला रात्री 11:30 वाजेपर्यंत कधीही करता येतील. जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात त्या संध्याकाळात हा उपाय करणे सर्वश्रेष्ठ ठरणार आहे आणि ज्यांना वेळच नसेल त्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत केला तरीही चालेल.
हा उपाय करण्यासाठी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती लागणार आहे किंवा मग तुम्ही कोणत्याही धातूची निरांजन घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला 4 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यामध्ये 7 अखंड काळी मिरी ठेवायची आहेत. मिरी ही चांगली घ्यायची आहेत, किडलेली नसावी किंवा तुटलेली नसाव्यात. अखंड मिरी घ्यायच्या आहेत 7. त्यानंतर 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुमचं घर स्वच्छ असायला हवं, दारं खिडक्या उघड्या असायला हव्यात. उंबरठा तुम्हाला सकारात्मक करायचा आहे. त्यासाठी उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहेत. त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूला एक एक दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावला तर उत्तम ठरेल. हे दोन्ही दिवे तुम्हाला पूर्व दिशेकडे तोंड करूनच लावायचे आहेत. त्यानंतर लगेचच हा उपाय करू शकता. तर जी तुम्ही मातीची पंती किंवा कापूर जाळायचे भांडे घेतलेले आहे किंवा निरंजन घेतलेले आहे, त्यामध्ये भीमसेनी किंवा साधा कापूर ठेवायचा. त्यामध्ये 7 मिरी आणि 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर उंबरठ्यावर नेऊन मधोमध ठेवायचा आहे. कापूर जळताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. त्याआधी कापूर जळत असताना दोन्ही हात जोडून, डोळे मिटून तुमच्या कुलदेवीचे, कुलदैवताचे नामस्मरण करायचे आहे, मंत्रोच्चार करायचे आहेत. त्यानंतर मनातल्या मनात असे म्हणायचे आहे की हे कुलदेवी, हे वास्तुदेवता, आजच्या या उपायाचे मला सकारात्मक फळ मिळू दे, कारण आजच्या या महासंयोगावर, शुभयोगावर आणि पवित्र दिवसावर मी हा उपाय करत आहे. तर माझ्या घरातील अलक्ष्मी, आजारपण, शत्रुत्रास, संकटे, विघ्न, समस्या आणि नकारात्मकता पूर्णतः नष्ट होऊ दे. सर्व काही या आगीमध्ये भस्म होऊन आमच्या कुटुंबाची प्रगती होऊ देत. आयुष्यातील सर्व अडथळे दूर कर आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे. माझ्या मुलाबाळांचे, कुटुंबाचे रक्षण कर, यासाठी प्रार्थना करायची आहे. तुम्ही बघा, काळी मिरी जळत असताना त्यामधून तिखट आणि उग्र धूर निघत असतो. तो धूर तुमच्या घरातील वाईट शक्तींचा नाश करत असतो, नकारात्मकतेचा नाश करत असतो. भीमसेनी कापुराचा सुवास हा घरामध्ये सकारात्मकता आणत असतो आणि हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम होणार आहे. अगदी 24 तासातच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता जाणवेल आणि काही दिवसातच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक वातावरण संपुष्टात येईल आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होईल. भांडणे, वादविवाद घरातील नष्ट होतील. घरामध्ये सुख शांती नांदताना दिसेल आणि पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. त्याचबरोबर तुमचे मुलं ज्या खोलीमध्ये अभ्यास करत आहेत, नेहमी करत असतील, त्या खोलीमध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे. त्यासाठी पिवळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे. कपड्यावर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पिवळे फूल टाकायचे आहेत. ची पोटली तयार करून तुमच्या मुलांच्या टेबलवर ठेवायची आहे. ज्या ठिकाणी ते अभ्यास करतात तिथे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले तरीही उत्तम ठरेल. पिवळा रंग हा बृहस्पती ग्रहाशी जोडला गेलेला आहे. या उपायाने तुमच्या मुलाचा गुरुग्रह नक्कीच मजबूत होईल. त्यांना स्थैर्यता येऊन अभ्यासामध्ये नक्कीच प्रगती होणार आहे. आता त्या कापुराच्या जे काही साहित्य आहे त्याचे आपल्याला काय करायचे आहे हे देखील आपण पुढे बघणार आहोत. पोटलीचा जो तुम्ही उपाय करत आहात, तर तुमचे मुलं लहान असतील तर 7 वेळेला तुमच्या मुलांच्या पाठीवरून आईने हात फिरवायचा आहे. आणि मुले जर मोठे असतील तर आईसाठी ते लहानच असतात, त्यामुळे मोठ्या मुलांच्या देखील पाठीवरून तुम्ही हात फिरवायचा आहे 7 वेळेला. तर फायदेशीर उपाय आहे. त्यानंतर दुसरा एक उपाय करायचा आहे जो तुम्ही दुपारी करू शकता आणि संध्याकाळी देखील करू शकता. तर हा उपायासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाचे कोरे वस्त्र लागणार आहे. त्यामध्ये एक हळकुंड ठेवायचे आहे. 7 तुम्हाला तांदूळाच्या अक्षता ठेवायच्या आहेत, थोड्याशा पिवळ्या करून ठेवायच्या आहेत. आणि हा उपाय घरातील ग्रहलक्ष्मीने आवर्जून करावा. तुमच्या घरामध्ये पैशाचा आवक वाढेल आणि स्थिर देखील राहणार आहे. तर त्या पोटलीमध्ये तुम्हाला 1 रुपयाचे किंवा 2 रुपयाचे नाणे ठेवायचे आहेत. तर देवासमोर आसन टाकून बसायचे आहे आणि ही पोटली भगवान विष्णूंच्या, माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम ब्रह्म बृहस्पती नमः, या दोन्ही मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे किंवा 21 वेळेला केला तरीही चालेल. विमंत्रित केलेली ही पोटली तिथून उचलायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवायचे आहे. तंत्रशास्त्रामध्ये याला कुबेर भंडार पोटली असे म्हणतात. ही अभिमंत्रित केलेली पोटली गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवतात तिथे ठेवलीत, कधीही तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासणार नाही. तुम्हाला हा उपाय करताना लक्ष्मीचा मूळ मंत्र, कमलात्मक मंत्र म्हणणे शक्य झाले तर आवर्जून म्हणायचा आहे किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. कोणताही उपाय करताना नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. जो तुम्हाला पहिला कापुराचा उपाय सांगितलेला आहे, तर तो उपाय करून झाल्यानंतर त्याच्या राखीचे काय करायचे आहे. जेव्हा तुम्ही संध्याकाळी कापूर जाळणार आहात तेव्हा कोणाविषयी राग, द्वेष, वाईटता मनात आणायची नाही आहे. तुम्हाला हा उपाय तुमच्या घराच्या कल्याणासाठी करायचा आहे. कोणत्याही शत्रूचा त्रास फक्त कमी व्हावा यासाठी करायचा आहे. शत्रूचे वाईट काहीही बोलायचे नाही आहे. शत्रूने फक्त आपल्याला त्रास देऊ नये अशीच भावना मनात आणायची आहे.
कापुराच्या उपायाची उर्वरित माहिती आपण आता पाहूयात. तर कापुराचा उपाय करताना तुमचे तोंड हे पूर्व पश्चिम दिशेला असावे. देवघरामध्ये तुम्ही कापूर पेटवल्यानंतर काळी मिरी तुम्ही कापुरासोबत टाकलेली असणार आहेत. तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मला एक तमालपत्र घ्यायचे आहे. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, ज्याचे तंत्रशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. त्या तेजपत्त्यावर तुमची इच्छा 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे. लिहिलेल्या इच्छेसकट ते तमालपत्र तुम्हाला त्या कापुरावर ठेवायचे आहे. त्यानंतर ते तुम्ही प्रज्वलित करू शकता. ही महत्त्वाची टीप आहे. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमचे कामे मार्गी लागण्यासाठी मला हा तमालपत्राचा उपाय आवर्जून करायचा आहे, युनिव्हर्सला सांगायचा आहे. तर तुम्ही कापूर प्रज्वलित केल्यानंतर हे भांडं तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचं आहे. प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. तुमच्या घराच्या कोपऱ्यात साठलेली नकारात्मकता ही नष्ट होत असते. नंतर हे भांडं उंबरठ्यावर थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. ही संकटे, विघ्न, अलक्ष्मी घराच्या बाहेरच राहणार आहे, घरामध्ये येणार नाही. संपूर्ण कुटुंबाची 100% प्रगती होणारच. हा कापुराचा उपाय केल्यानंतर कापूर पूर्णपणे शांत झाल्यानंतर त्याची जी उरलेली राख आहे थोडीशी पाण्यामध्ये टाकून उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या आत शिंपडून घ्यायची आहे. बाकीची तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. यामुळे कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात कोणालाही हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय करताना आवर्जून लक्ष्मीचा मूळ मंत्र म्हणणे शक्य झाले तर नक्की म्हणा. कमलात्मक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. पण तो खूप फायदेशीर मंत्र आहे. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. मंत्र इतका प्रभावी आहे की तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल आणि धनसंपत्ती तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल. घरात लक्ष्मी येणे म्हणजे फक्त पैसाच येणे असं नाही, तर अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये येतील. तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल. त्यासाठीच हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.